दक्षिणाधीश श्री केदारनाथ कोट्यावधी भक्तांचे आराध्य कुलदैवत। या देवाची चैत्र यात्रा म्हणजे या तमाम भक्तांच्या आनंदाचा, जिव्हाळ्याचा क्षण। ही चैत्र यात्रा म्हणजे नेमकं तरी काय काय वैशिष्ट्य आहे या यात्रेचं? साऱ्या विश्वाचा मालक का या दिवशी यमाईच्या भेटीला जातात? यामागचं नेमकं कारण तरी काय? चला मग चैत्र यात्रेचं महत्त्व जाणून घेऊया। हस्त नक्षत्रावर श्री केदारनाथ आपल्या सर्व लवाजम्यासह यमाईच्या भेटीला निघतात। भक्त सासनकाठी मिरवत, गुलालाची उधळण करत, चांगभलाचा गजर करत नाथांसोबत यमाईकडे जातात। ही चैत्र यात्रा म्हणजे जणू आनंदच सोहळा आहे। आई यमाई अर्थात रेणुका आणि ऋषी श्रेष्ठ जमदग्नी ऋषी यांच्या पुनर्मिलनाचा। आईने मूळपीठ सोडून रत्नागिरीवर चाफेवनात येऊन स्वयंभू प्रकट झाले। आजही दरवर्षी नाथ यमाईच्या भेटीला जातात। देव सदरेवर पालखीत बसतात आणि देवांची कट्यार म्हणजे जमदग्नी स्वरूप आत यमाईच्या गाभाऱ्यात जाते। तिथं नाथांच्या आणि भक्तांच्या साक्षीने आई यमाई आणि कट्यार स्वरूपी जमदग्नीचा विवाह होतो। असा हा चैत्र पौर्णिमेचा अगदी अलौकिक अविस्मरणीय सुख सोहळा। चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर